ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आज काय आहे, कालाष्टमी जयंती. जे भैरवनाथ मंदिर आहेत सर्व भारतामध्ये, भैरोबा एकच आहे. मग त्यांचा जन्म कसा झाला, त्यांची आज जयंती साजरी केली जाते. आणि ही जयंती जर साजरी केली तर आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी समाधान आणि अनेक संकट नाहीसे होतात. तर काळभैरवाची संपूर्ण माहिती आपल्याला थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, पहिली कोण आहे? आदिमायाशक्ती. तिच्यापासून कोण झाला? शिवशंकर. शंकरापासून कोण झाला? विष्णू. विष्णूच्या बिंबीतून कमळाचं फूल ब्रह्मदेव आणि सप्त ऋषी आणि सृष्टीची उत्पत्ती. बघा, थोडंसं ज्ञान जर झालं तर त्याला काय येतो? अहंकार. एक सगळ्या देवांची सभा भरली होती. सगळ्या देवात श्रेष्ठ कोण? जेव्हा वेदांना सांगितलं तर वेदांनी काय सांगितलं? सगळ्या देवात श्रेष्ठ कोण? शिवशंकर. त्यावेळेला ब्रह्मदेव मोठ्याने हसला आणि त्यांनी शंकराची कुचेष्टा केली. आणि मग शंकराला राग आला. त्याच्या भवईतून जो घामाचा थेंब पडला त्याच्यातून काय झाली? एक बालक तयार झालं, बालभैरव. आणि मग त्यांनी सांगितलं याला शिक्षा कर. आणि असं उग्र रूप धरलं कालभैरव. ती आज त्याची जयंती. ह्या दिवशी त्यांनी उग्र रूप धरलं आणि ब्रह्मदेवाचं 5वं शिर होतं ते नाकाना खोडून टाकलं. ज्यावेळेला ब्रह्मदेवाचं शिर खोडल्यानंतर त्याच्या पाठीमागं ब्रह्महत्या लागली. आणि मग त्याला शंकरानं सांगितलं, तुला मी शिक्षा करायला सांगितलं होतं, तू एक आखात घे आणि भारत भ्रमण कर. जिथं गळून पडेल तिथं तू मुक्त होशील. आणि तू अख्ख्या भारतात फिरला, जिथं ज्याने मुक्काम केला तिथं आजही भैरवनाथाची मंदिरं आहे आणि तिथं वेगवेगळे नावं दिलीत. काशीला गेला आणि तिथं मणिकर्णिकेचं स्नान केलं आणि तिथं त्याचं शिर गळून पडलं. तिथं कपालमोचन नावाचं तीर्थ आजही आहे. आणि मग तो तिथला कोतवाल झाला, शंकर पार्वतीची सेवा करू लागला. आणि मग दक्षिण भारतामध्ये राक्षस माजले. विवाहित भैरवाच्या हातानं त्याला मरण होतं, त्याला अमृत लागत होतं. आणि मग त्याला महाराष्ट्रात लावलं. दक्षिण भारतात कोल्हापूर ठिकाणी तो गेला. तुळजाभवानीनं त्याला पाताळात जायला रस्ता दिला. पाताळात गेला, शेषाला हरवलं. शेषाची कन्या बरोबर घेतली, अमृत घेतलं आणि तो इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव येथे तो बाहेर निघाला. गाईच्या खुरातून त्याची उत्पत्ती झाली. आणि मग भैरव आणि खंडेराव शिव मल्हार त्यांनी मणिमैल दैत्य मारली. लोकांना आनंद झाला. आणि मग तो त्याची देवाऱ्यात खंडेराव भैरवा देवी स्थापना केली. आणि मग स्थापना केल्यानंतर खेडभैरव इथं ही मूळ ठिकाणी तो उंच गाभार आहे. त्या गाभारात शेषनागाची वस्ती, ती जोगेश्वरी आहे. इथं देव भेटल्यानंतर देवांची ऊर्जा वाढती. तुळजापूरला न्या, गाणगापूर जेजूरला न्या, तुळजापूरला न्या आणि त्यांची मनोभावी सेवा करा. असं जर केलं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदती. आणि आजचा हा दिवस आहे, ह्या दिवशी त्याची सेवा करा. काळ्या कुत्र्याला नैवेद्य द्या आणि इथं भैरवनाथाला या. ही जर माहिती आवडली असेल याला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. जय भैरवनाथ महाराज की जय.